नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 करिता ज्या काही शेतकऱ्यांना अनुदान आहे ते दिले जाणार आहे। तर किती शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे व किती रुपये अनुदान जे आहे व कोणत्या जिल्ह्यासाठी अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे, तर यासंबंधी सर्व माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल करा। मित्रांनो, मी श्रीकांत, तुम्ही पाहतात श्रीकांत यूट्यूब चॅनल। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे। अतिवृष्टीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना 1339 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मंजूर करून देण्यात आलेला आहे। तर यासंबंधी जे काही याद्या आहेत त्या आणखीन काही प्रकाशित झालेल्या नाही, परंतु लवकरात लवकर आपल्या ज्या काही गावनिहाय जिल्ह्यानिहाय याद्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तर अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जी आहे, मागील काही दिवसापासून सुरू असलेली अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा जाहीर केला आहे। सरकारने 1339 कोटी 49 लाख रुपयाचं अनुदान जे आहे ते मंजूर केलं असून ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना जी काही मदत आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, तर राज्य सरकारने राज्यातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर केली आहे। यामध्ये काही जे काही विभाग आहेत, तर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी 565.60 कोटी रुपये मंजूर जे आहे ते केलेले आहेत। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। या ठिकाणी प्रत्येक जे काही विभाग आहेत त्या विभागानुसार आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। नागपूर विभागामध्ये गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी 23.85 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केले आहेत। पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी 14.28 कोटी रुपये मंजूर केला गेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यासाठी 721.97 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर करून देण्यात आलेले आहेत। नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदापूर, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 13.77 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आलेले आहेत। तर आणि या मदतीमध्ये जे काही हेक्टरची जी काही मर्यादा आहे ते 2 हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे तुमचं जर क्षेत्र 2 हेक्टर पर्यंत असेल तर तुम्हाला जे काही अनुदान आहे तर या ठिकाणी 2 हेक्टरच्या वरच्या जमिनीचं अनुदान जे आहे ते मिळणार नाही। तेवढ्याच पर्यंत तुमचं जे काही अनुदान आहे ते दिले जाणार आहे। परंतु दरवर्षी आपल्याला 3 हेक्टर पर्यंत जी काही मदत मिळत होती, परंतु ती आता शासनाने कमी करून 2 हेक्टर पर्यंतच मर्यादा जी आहे ती केलेली आहे। ही जी काही मदत आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाडीबीटीद्वारे म्हणजे जी काही डीबीटी प्रणाली आहे याद्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। व हे जे काही अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून देण्यात येणार आहे। तर जे काही अनुदानाच्या लिस्ट आहे याद्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।